प्रल्हाद हे नाव भागवतातली सगळी भक्ती जर एकत्र करायची असेल तर फक्त प्रल्हाद चरित्र पाहावं म्हणजे प्रल्हादाची भक्ती काय समजते. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांनी भागवतातल्या भक्तीसाठी दोनच उदाहरणं दिलंय. एक तर यथा व्रज गोपिका नाम, व्रजनगरीतल्या गोपींचं चरित्र पाहावं, त्यांचं समर्पण भाव पाहावा आणि भागवतातली भक्ती कशी असावी. काय गोपी होत्या माहिती आहे ना आपल्याला. कौन गली गयो श्याम बता दो सखी कौन गली गयो. कौन गली गयो श्याम सखिये, कौन गली गयो श्याम बता दे सखी कौन गली गयो. रासक्रीडेमध्ये भगवंत अदृष्ट झाले. प्रशमाय प्रसादाय तत्रैवांतरधीयत असं वर्णन आहे. त्या जशा वेड्या झाल्या ना तशा आमच्या प्रल्हाद महाराजांचं रूप पाहून साखरखेड्यातल्या महिला, तरुणी असू द्या वृद्ध असू द्या, आल्हाद वाटायचा त्यांच्याकडे पाहिल्यावर. नाव प्रल्हाद ठेवण्यात आलं. भागवत ऐकलेलं होतं. हा खरा प्रल्हाद निघणार याचं तसं भान. सगळे ज्योतिष, सगळेच वैदिक, सगळे याज्ञिक असं. सुंदर पाळणा सजवला असेल. बाळा जो जो रे प्रल्हादा सच्चित सुख आनंदा. बाळा जो जो, हे पद आमच्या नंदुभाऊ मोहरीलांनी केलेले बरं का. सगळंच ऐकायसारखं आहे. पण निद्रा करी बाळा जन सुखदा, गुरुपद कमली मिलिंदा. बाळा जो, गुरुनाथ महाराज की जय. प्रल्हाद महाराजांचा नामकरण सोहळा झाला. 2 महिने 4 महिने 6 महिने दिवसामागे दिवस चाललेले आहेत. कधीही आमचा बाल प्रल्हाद रडताना कोणी पाहिलेलं नाही. चेहऱ्यावर नेहमी आल्हाद. जन्मापासून त्यांना दाखवायचं होतं मला कशाचीच अपेक्षा नाही. आईपासून नाही, वडिलापासून नाही, शेजाऱ्यापासून नाही, बाजाऱ्या काहीच नाही. कोणी दिलं खायचं, नाही तर आम्हाला हे पाहिजे असा आग्रह आमच्या प्रल्हाद महाराजांनी आयुष्यात केली. अपरिग्रह. सगळ्या वासनेवर विजय मिळवलेला आहे. त्यांना लहानपणापासून दाखवायचं होतं. रडण्याचं कामच नव्हतं महाराज. 6 महिन्याचे 8 महिन्याचे झाले, रांगायला लागलेले आहेत. रांगत रांगत जेव्हा मुकुंदांना बाबा शास्त्री घरामध्ये पूजा करायची, तासन तास आमचा प्रल्हाद देवाकडे पाहत बसायचा. नाही तर लहान लेकरू आणि असं स्थिर बसते का हो असं म्हणतात. एकदम लहानपण आणि एकदम म्हातारपण सारखं असतं. काही लोक कारण नसताना पुढच्या खुर्चीवर उठतात आणि मागच्या खुर्चीवर बसतात. काहीच कारण नसतं. दोन्ही खुर्च्या सारखे असतात. पण म्हातारपण आणि बालपण सारखं असतं. मी इथलं सांगत नाही, इथले सगळे श्रोते चांगले आहेत. मला बाहेरचा रोजचाच अनुभव आहे म्हणून सांगतो. प्रल्हाद बाळ सारखं देवाकडे पाहत बसायचा. त्यांचा खेळ असाच असायचा. देवच उचलायचं, इकडे तिकडे ठेवायचं, तिकडचा इकडे ठेवायचा. देव आपल्याजवळ असला पाहिजे. लहानपणापासूनची भावना. आणि म्हणून तर आमच्या रामानंद महाराजांनी राम फक्त प्रल्हाद महाराजांना दिले आमच्या. का? त्यांना पहिल्यापासून आपल्याजवळ देव पाहिजे, आपल्याजवळ देव पाहिजे. आणि खरं भक्ती दाखवली. आपल्याला पुढे ऐकायचा आहे प्रसंग की त्या रामासाठी आमचे महाराज 5 दिवस अनशन व्रत, अन्न नाही पाणी नाही असं राहिलेले आहे. त्याचं सगळं मूळ या बालपणात आहे महाराजांचं. हळूहळू चालायला लागले, पळायला लागले, मित्र जमा व्हायला लागले. पण आमच्या प्रल्हादाचा मात्र खेळच वेगळा असायचा. 3 देव मांडायचे. दक्षिणे लक्ष्मणो यस्य
वामे तु जनकात् मया पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं राजा राम 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 सीता राम राम राम। बोला बोला राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम। ओ राजा राम 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 सीता राम राम राम। 4 वर्षाचे 5 वर्षाचे 6 वर्षाचे कधी आधेमलेच उठून नामस्मरण करत बसलेले दिसायचे। आपण नामस्मरण करताना आपल्याला ह्यांनी पाहिलं त्यांनी पाहिलं असं लक्षात आल्यावर नदीच्या काठावर जाऊन बसायचे एकांतामध्ये। साखरखेर्ड्याचा किल्ला आता तो किल्ला म्हणून दिसत नाही, टेकडी दिसती, पण त्या काळात किल्ला होता। त्यात लहान लहान असे भुयारास असायचे, भुयारामध्ये जाऊन बसायचे। मुकुंदांडाली पाहून आणायचे, गोपाळ झाला बाबा शास्त्री कुठे गेलाय प्रल्हाद? एकदम विचारलं घरात आणल्यावर, बाळा तू एकट्या इतक्या अपरात्री जाऊन बसला, भीती वाटली नाही का तुला? म्हणलं नाही वा, का? मी एकटा नव्हतो ना। 4 वर्षाचा 5 वर्षाचा प्रल्हाद सांगतो अपरात्री गेलेला, मी एकटा नव्हतो, मग कोण होतं? वामभागी सीता माई माई, वामभागी सीता माई। जगत जननी माझे आई, जगत जननी पश्चात भागी लक्ष्मण वारीच्या मरे आपण। पुढे अंजनीचा सुत राम रूप जाते चित्त, वाम भागी सीता माई माई माई, वाम भागी सीता माई, वाम भागी सीता सीता माई सीता माई। बाबा शास्त्रीच्या मुकुंदांडाच्या लक्षात यायचं, अरे बापरे, याला 5व्या वर्षी रामही दिसले, जानकी दिसली, लक्ष्मणही दिसला, याला प्रल्हाद कसं म्हणावं, याला बाळ कसं म्हणावं, याला रागवावं कसं? हे जे करतो तेच करतो योग्य आहे। प्रल्हाद महाराजाला 5व्या वर्षी सांगायचं होतं तुम्हाला आम्हाला, हे बघा भजाया जनी भजाया जनी पाहता राम एकू, करी बाण एकू, मुखी शब्द एकू, आणि म्हणून ते रामावर एवढे तल्लीन झालेले असायचे। त्या काळात महाराजांचे काही मित्र होते, बरोबरीची मंडळी। आपल्यापैकी कोणाला त्यांचे नाव माहिती असतील, नाना मेरेकर बाबाजींचे भाऊ होते। बाबा देव साखरखेर्ड्यामधलेच, देवांचे 4-5 घरं पहिल्यांदा साखरखेर्ड्यात होते, आता 1-2 घरं आहेत। हे बाबादेव, गणपत देव, उत्तम देव आणि गोपी किसन सेठ अग्रवाल आपल्या कैलासचे आजोबा होते। नानाजी काळे, शंभू माळी आणि गणपतराव माई, हे सगळे महाराजांच्या बरोबर नेहमी राहणारे। या सर्वांना महाराजांचं हे सगळं चरित्र माहिती होतं। त्यांच्यापैकी ज्यांची ज्यांची भेट आमच्या विनायकरावची झाली, त्याला त्यांनी प्रश्न विचारले की का तुमच्या वेळेला तुम्ही महाराजांना पाहिलेले आहे, तेव्हा ते कसे होते, काय होते? त्यांनी एक अनुभव सांगितला होता। म्हणले एकदा या 4-5 मित्रापैकी कोणीतरी घरातून शाळेत द्यायसाठी पैसे घरून मागून आणले, त्याच्या रेवड्या आणल्या बरं का, आणि वाटून खायला लागले। प्रल्हादा ये ही रेवडी घे, म्हणले मला नाही खायची। का? कोणत्या पैशाची आणली?
रेवडी कोणत्या पैशाच्या घेतल्या? ते म्हणले घरी सांगितलं शाळेत पैसे भरायचे म्हणून. मग शाळेतले पैसे शाळेतच भरायला पाहिजे. अरे कोण कोणाला विचारतं घे. महाराज म्हणले मी खाणार नाही. वयाच्या 5व्या वर्षी प्रल्हाद महाराज आपल्या 6 अध्यायी आपल्या मित्रांना, आपल्या बरोबरीच्या लोकांना सांगतात की बाबांनो, जो पैसा ज्या कामासाठी मिळालाय तो तिथेच वापरला पाहिजे. हे लक्षण कुठे आहे? कितव्या वर्षी आहे महाराजांचं? 5व्या वर्षी आहे. नाही खाल्ल्या रेवड्या, गोष्ट क्षुल्लक आहे. पण असे आपण किती आयुष्यभरात कामं केलेले आहेत. कशासाठी पैसे घ्यायचे आणि कुठे लावायचे? कमी केले का कामं आपण? पण प्रल्हाद महाराज आदर्श का ठरले? महाराज अन्यायाने आणलेली रेवडी सुद्धा खाणार नाही. नाही खाल्ली प्रल्हाद महाराज. हे मित्रांनी सांगितलेलं आहे, वस्तुस्थितीला धरून आहे. उगाच काही आपल्या गुरुचा मोठेपणा करायचा म्हणून काही कथा घातलेल्या नाही आहे. तो वास्तव आहे सगळं त्यांच्या जीवनातलं. उपनयन संस्काराची वेळ आली. महाराजांना 8वं वर्ष लागलं. घरामध्येच वातावरण असं होतं. पूर्वीची पद्धत होती की व्रतबंध संस्कार होत नाही तोपर्यंत वेद मंत्र शिकवता येत नाही. प्रत्युत्पन्न मती असणारे प्रल्हाद महाराजांना मुद्दाम वेद मंत्रासाठी मान हलवत कामच पडलं नाही. महाराज सकाळी उठल्यापासून जिकडे पाहावं तिकडे आपल्या आपल्या धुंदीमध्ये लोक सगळे धुंदीच असायची. गंगामाय राम सर्वांगी सावळा, राम सर्वांगी सावळा. एकंदरात भूपाळ्या म्हणण्यामध्ये प्रभात व्हायची. तर बाबा शास्त्री वेद मंत्र म्हणून भूपाळ्या म्हणायचे. मुकुंदांचा शांतीपाठ विद्यार्थ्यासह चाललेला असायचा. आणि प्रल्हाद महाराजांचं नाम असून काय ऋतुल्य ते घर. ज्या विद्यार्थ्यांना मंत्र दिलेले आहे ते पठण करण्याची तीच वेळ असायची. अर्धा अधिक वेद महाराजांचा असाच पाठ झाला, पण महाराजांनी कधी उच्चारलेलं नाही. पण आता याला काय करायचं, अधिकृत वेद मंत्र म्हणता आला पाहिजे म्हणून यज्ञोपवीत संस्कार करायचा ठरवला. अतिशय साधा सोपा संस्कार आहे हा. आपल्याला संस्काराचं महती नाहीये. प्रत्येक लेकरू जन्माला आल्यानंतर शूद्र असतं आमच्या शास्त्राप्रमाणे. प्रत्येक ब्राह्मणाचं लेकरू सुद्धा शूद्रच असतो. जन्मना जायते शूद्र, मग संस्कारा द्विज उच्यते. व्रतबंध संस्कार म्हणजे दुसरा जन्म आहे. आता हा एकदा व्रतबंध झालं की व्रताने बांधी जीवाला, व्रताने बांधी जीवाला, असा हा व्रतबंध सोहळा, असा हा व्रतबंध सोहळा, असा हा व्रतबंध सोहळा. उपनयन जवळ नेणे. उप म्हणजे जवळ, नयन म्हणजे नेणे. कोणाजवळ कोणाला नेणे? शिष्याला गुरुकडे नेणे. सूर्यनारायणाची उपासना करून त्याच्या आराधनेसाठी सूर्याजवळ नेणे. या सुंदर प्रसंगाला आवश्यकता कोणाची आहे? मुंजीला आमदार, खासदार, मंत्री यांची गरज आहे. ज्यांनी आयुष्यात ब्राह्मण असून सुद्धा गायत्रीचा उच्चार नाही केला, यांना आशीर्वाद देण्याचा अधिकार आहे. आज तर परिस्थिती अशी आहे, बापाला सुद्धा आपल्या मुलाला गायत्री मंत्र द्यायचा अधिकार नाही. ज्यांनी किमान एखादं अनुष्ठान केलं असेल ज्या बापानी, त्यांनीच आपल्या मुलाला गायत्री मंत्र सांगावा. म्हणून पुणे जुन्या काळामध्ये साधू संतांच्या मांडीवर मुंजी व्हायच्या. आमच्या प्रल्हाद महाराजांचे 3 गायत्री पुरस्चरण झाले होते. तुम्ही किती लिहिले माहिती नाही मला, वाचून पाहावं लागेल आता मला. 3 गायत्री पुरस्चरण प्रल्हाद महाराजांचे झालेले आहे. तर त्यासाठी हा यज्ञोपवीत संस्कार. काही सूचना आहे का?
तू एकदा उठून आला पुढं बसला की मला वाटतं काहीतरी सूचनाच आहे, हरकत नाही. या व्रतबंध सोहळ्याला आवश्यकता असते ती आशीर्वाद देण्याची ताकद असणाऱ्याची. अनेक साधू संत वैदिक शास्त्री पंडित विद्वान आलेले आहेत.